नमस्कार मित्रांनो, माझ्या सिम्पली ट्रू रिव्ह्यू चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सत्यम क्राफ्टच्या 2 प्रोडक्ट्सचा रिव्ह्यू घेऊन आले आहे। सर्वप्रथम आपण पाहू लाल रंगाचे फोम रोज फ्लोटिंग फ्लावर्स, जे खास करून घराच्या सजावटीसाठी योग्य आहेत। हे लाल रंगाचे फूल फोमपासून बनवलेले आहेत आणि घराच्या सजावटीसाठी खूप सुंदर आणि आकर्षक आहेत। तुम्ही यांना पूजेसाठी, दिवाळीसाठी किंवा घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात सजवू शकता। हे रंग आणि आकाराने चांगले दिसतात आणि तुमच्या घरात एक उत्सवी वातावरण निर्माण करतात। तसेच तुम्ही ही फुलं वाढदिवसाच्या केक सजावटीसाठीही वापर करू शकता। पाण्यात फ्लोट केल्यावर या फुलांना एक खास आकर्षण मिळतं। त्यांचा आकार साधारणपणे 6 सेंटीमीटर आहे, जे तुम्ही कुठेही सजावट म्हणून ठेवू शकता। हे लाल रंगाचे फुलं 199 मध्ये उपलब्ध आहेत, जे खूप किफायतशीर आहे। यांचा वापर घरातील विविध कोपऱ्यात सजावट करण्यासाठी चांगला आहे। आता दुसरा प्रोडक्ट पाहूया, म्हणजे सफेद हवाई बीच फ्लोटिंग फूल। हे फूल खूप हलके, सुंदर आणि नॅचरल दिसतात। तुम्ही यांचा वापर घराच्या सजावटीमध्ये शांतता आणि नॅचरल लुक आणण्यासाठी करू शकता। ही सफेद फुलं घराच्या सजावटीत तुमच्या बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये किंवा कोणत्याही सजावटीसाठी वापरू शकता। पाण्यात ठेवली की ती खूपच आकर्षक दिसतात आणि तुमच्या घरात एक शांत वातावरण निर्माण करतात। तसेच या फुलांचा वापर तुम्ही वाढदिवसाच्या केकच्या सजावटीसाठीही करू शकता। हे सफेद हवाई बीच फ्लोटिंग फूल 259 मध्ये उपलब्ध आहेत। किंमत जरी थोडी जास्त असली तरी हे प्रोडक्ट व्हॅल्यू फॉर मनी आहे। तर दोन्ही फुलांबद्दल एकंदरीत काय विचार करायचा? लाल रंगाची फुलं 199 मध्ये खूप किफायतशीर आहे। तर एकंदरीत पाहता मला दोन्ही प्रोडक्ट्स आवडले आहेत। जर तुम्हाला किफायतशीर आणि चवी सजावट हवी असेल तर लाल रंगाची फुलं तुमच्यासाठी उत्तम आहेत, पण जर तुम्हाला घरात शांतता आणि सौम्यता आणायची असेल तर सफेद फुलं परफेक्ट पर्याय असू शकतात। हे फूल किफायतशीर आहेत आणि तुम्ही त्यांचा वापर फक्त घराच्या सजावटीपुरता मर्यादित न ठेवता केक, पूजापाठ आणि इतर सणांसाठी वारंवार करू शकता। त्यामुळे हा एक दीर्घकाळ उपयोगी ठरणारा प्रोडक्ट आहे। आजच्या रिव्ह्यूसाठी इतकंच। जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि सिम्पली ट्रू रिव्ह्यू